श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे। पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावास्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते। पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावास्या तिथीला पितरांची पूजाही केली जाते। असं केल्याने आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते। पंचांगानुसार 2024च्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी 30 डिसेंबरला पहाटे 4:01 सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला पहाटे 3:56 असणार आहे। आणि उद्या तिथीनुसार 30 डिसेंबरला अमावास्या साजरी करण्यात येणार आहे। 30 डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते। या दिवशी श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहते। या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगतीही करू शकता। आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावास्येच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान। हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी, सर्व संकट, सर्व दोष दूर होणारच आहेत, पण आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही ताबडतोब पूर्ण होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला आपल्याला जल हे अर्पण करायचे। जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा। त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजाही करून घ्यायची। त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय जे ते सकाळीच करायचे आहेत। आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, तसेच आपल्याला उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे। तसेच आपल्या उंबरठ्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे, कारण अमावास्येच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर असतात। आणि जेव्हा आपण असं हे जल आपल्या उंबरठ्यावर शिंपडतो त्यामुळे आपले पित्र ते जल ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। आणि म्हणूनच सोमवती अमावास्येच्या दिवशी सकाळीच आपल्याला घरात ज्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे ते म्हणजे पांढऱ्या रुईचं। तर आपल्याला रुईच्या झाडाजवळ जाताना 1 तांब्याभर पाणी घेऊन जायचं। सर्वप्रथम झाडाला जल अर्पण करायचं आणि त्यानंतर झाडाची क्षमा याचना करायची आणि 1 रुईच्या झाडाचं पान जे आहे ते आपल्याला तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे। तंत्रक्रियांमध्ये विविध झाड आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो। असंच एक झाड आहे रुईचं। हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे। महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणं शुभ मानलं जातं। शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्रसाधनाचे जनक आहेत। या कारणामुळेच तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। घरामध्ये रुईचं झाड असते तेथे कायम सुख समृद्धी राहते, तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। विद्वान सांगतात की रुईच्या जुन्या झाडाच्या मुळांशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी असते। ज्या घरासमोर रुईचे झाड असते त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तींचा परिणाम होत नाही आणि त्या घरावर कधीही जादू, टोणे, मंत्रतंत्र या वाईट गोष्टींचा प्रभाव सुद्धा पडत नाही। अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपाही होत असते। आणि म्हणूनच आपल्याला पांढऱ्या रुईचं 1 पान जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं। हे पान आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला त्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आणि या पानाची आपल्याला पेस्ट ही तयार करून घ्यायची। अगदी तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठलं तरीही चालणार आहे किंवा मिक्सरमध्ये वाटून घेतलं तरीही चालणार आहे। आता ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे। दिवा आपल्याला मातीची पंतीच घ्यायची आणि त्या मातीच्या पंतीमध्ये ही ज्या रुईच्या पानाची आपण पेस्ट केलेली आहे ती टाकायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून ह्याला एकत्र करून एक मिश्रण हे तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 2 फुलवाती घ्यायची, तरी त्या 2 फुलवातींची 1 फुलवात करायची आणि अशी ही फुलवात सुद्धा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे।
आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर थोडंसं हळद कुंकू अर्पण करून हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे। जेव्हा माता लक्ष्मी समोर असा आपण दिवा प्रज्वलित करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते। आता हा दिवा जो आहे तो आपण सकाळीच प्रज्वलित करणार आहेत म्हणून संध्याकाळपर्यंत हा दिवा जो आहे तो शांत होऊन जाणार आहे। आपल्याला संध्याकाळी देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ह्याच दिवामध्ये ज्या उरलेल्या वाती आहेत तसेच जे मिश्रण उरलेलं त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्या तसेच 2 लवंगा सुद्धा टाकायच्यात आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या सुद्धा खोलायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं। आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा। फिरवताना तुम्ही निरंतर श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो फिरवायचा आहे। संपूर्ण घरामध्ये धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ह्या मातीच्या पंतीला ठेवायचं। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा। जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।